मातीवरील भेगा आल्या तळ पायावरी, तरी चुकली नाही पंढरीची वारी. भेटी लागे जीवा लागलीशी आस, काहीसा या अभंगाच्या भक्तीप्रमाणे भाविकांना आज पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाची लागलेली. आता तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागील बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. रथामध्ये, नवीन रथामध्ये माऊली बसून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. काही प्रमाणात 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे इंद्रायणीच्या 4ही पूल पाण्याखाली गेले होते. मात्र सुदैवाने किंवा माऊलींच्या आशीर्वादाने पाऊस कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यामुळे दोन्ही पुलावरचं पाणी ओसरलं गेलं. पाणी ओसरल्यामुळे काही ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये माऊलींचा हा प्रस्थान सोहळा पुलावरून मार्गस्थ होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता वारकऱ्यांचा उत्साह किती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. महिला वारकरी असू द्या, ज्येष्ठ, तरुण, लहान मुले, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी आपल्याला आनंदामध्ये नाचत गाचत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत. तुम्ही अजूनही पाहू शकता आळंदी देवस्थानकडनं किंवा आळंदी नगर परिषदेकडनं यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आळंदीकर ग्रामस्थ जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या भावी भक्ताने आळंदीकर ग्रामस्थ आपल्या माऊलींना पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी इंद्रायणीच्या तीरापर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता रथ या ठिकाणी जोडलेला आहे. रथाला जोडलेला आहे. रथाच्या पुढेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे.